छत्रपति संभाजीनगर में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नेता अंबादास दानवे ने पत्रकार परिषद में बगावत, भाजपा, प्रशासनिक दबाव और चुनावी प्रक्रिया को लेकर तीखा हमला बोला है। अंबादास दानवे ने कहा कि सत्ता और प्रशासन मिलकर लोकतंत्र को कमजोर कर रहे हैं। इलेक्शनच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना त्यांना बोलवता येत नाही। कोणत्याही अधिकाऱ्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तरी जाता येत नाही। त्यांना कोणत्याही रूटीन शिवाय, कामाशिवाय कोणत्याही इतर सूचना देता येत नाही। जर ठाण्यात अशी घटना घडली असेल तर मी सगळ्यात आधी या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे। असे जे अधिकारी आहे ज्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला जे हजर होते, त्यातले त्यात आरओ हजर होते। आरओना निवडणूक काळात निवडणुकीशिवाय कोणतीही ड्युटी दिली जात नाही कोणत्याही कामाची, आणि म्हणून अशा पद्धतीने जे लोक गेलेले असतील यांना निलंबित केलं पाहिजे। अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित आलीच आहे आणि आता थेट म्हणतायत की भाजपच्या विरोधातच ही लढाई आहे आणि ते कर्मचारीमध्ये बोलले पण भाजपला नागरिक करायचं पत्रकार परिषद कोण अजित दादा त्यांच्यासोबत सत्तेतही आहे आणि आता भाजपला विरोधात लढायचं। आता याच्याविषयी काय बोलावं मला ते नाही कळत। एकीकडे सोबत राहायचं आणि इकडे दुसऱ्या सोबत पण फिरायचं, असा प्रकार आहे। एक इंटरेस्टिंग चांगल्या भाषेत सांगायचं तर एक इंटरेस्टिंग घटना आहे। शिवसेनेचा एक उमेदवार आहे, त्याचा पराभव झाला, त्याच्या घराबाहेर जादूटोणा झाला, तक्रार दिली, जादूटोण्यामुळे पराभव झाला। जादूटोण्यामुळे काही होत नाही। आपण कोणत्या विज्ञान युगात राहतो, अशी जादूटोणे याला काही अर्थ नसतो। ज्याची त्याची श्रद्धा असेल, परंतु आपण आता या विज्ञान युगात राहतो। असे जादूटोणे झाले असते तर लोकांनी तेच केलं असतं ना। कशाला सेवा करत बसायची आणि कशाला लोकांचे हातपाय जोडत बसायचे। त्यामुळे याच्यावर माझा तरी विश्वास नाही। प्रशासनाचा एक गोंधळ पुढे आलाय। तुमचं शिक्षकांना त्यांनी नोटीस बजावली आहे की तुम्ही निवडणुकीत कामात हजर राहिले नाही म्हणून कारवाईची। चुकीचं आहे। अशा पद्धतीनं जे मृत झालेले त्यांनाच नोटीस गेली। प्रशासन किती पद्धतीनं अलर्ट आहे हे लक्षात येतं याच्यातून। कोण आहे काय आहे, माणूस जिवंत आहे का मेलेला आहे हे सुद्धा ते बघत नाही। जामखेडमध्ये रामचंद्रांच्या वाढदिवसासाठी वाटप करण्यात आलं, मात्र छत्रपती शिवाजी त्यावर रामचंद्रांचे फोटो लावण्यात आले, स्टिकर लावण्यात आले, असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला। छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहे। त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या बरोबरीनं कोणी असण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही। असं जर कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे। कृपाशंकर सिंह यांचं विधान आपण ऐकलं होतं महापौर पदावर, आता त्यावर त्यांनी माघार घेतली, सर्वांसर्व करतायत, मात्र मराठी महापौर होणार याबाबत मात्र अजूनही बोलायला तयार नाही। हे कृपाशंकर सिंह हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे। त्यांनी परवाच बोललेले आहे की उत्तर भारतीय महापौर होईल, त्याच्याविषयी आम्ही भूमिका मांडलेली आहे। भारतीय जनता पार्टीचं पोटातलं ओठात आलेलं आहे। मागच्याच महिन्यात एक केंद्रीय मंत्री आले होते IIT पवईला। त्यांनी सांगितलं की IIT पवईचं नाव बॉम्बेच असलं पाहिजे, IIT बॉम्बेच असलं पाहिजे। हे चांगलं झालेलं आहे। मुंबई ही मराठी माणसाचं नाव आहे, मराठी नाव आहे, ते त्यांना चालत नाही। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी तोंड देखलंपणे मुंबई किंवा महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम दाखवतं। प्रत्यक्षात कृपाशंकर सारखे, त्या केंद्रीय मंत्र्यासारखी अवलाद जी ती भारतीय जनता पार्टीचीच आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, संभाजीनगर।